नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू इन्स्पायर शिकता. वन सेकंड. मी सगळ्यांना आज सांगू इच्छिते, आपल्याला आज खूप सुंदर गेस्ट लाभलेले आहेत आणि आजचा विषय म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे, जो आहे पॉश ॲक्ट. आपण याबद्दल बोलणार. तर मला असं म्हणायचं आहे, हा शब्द बरेच लोकांना अनोळखा आहे आणि काही काही लोकांना हा ओळखीचा पण वाटतो आणि त्याच्यावरच आज पूर्णपणे फोकस द्यायला आपल्यासोबत रश्मी वेटकरी मॅम लाभलेल्या आहेत, ज्यांना तब्बल एक 17-18 वर्षाचा अनुभव आहे आणि त्या CS सुद्धा आहेत. तर याच विषयावर अजून फोकस करायला मी मॅमला इथे निमंत्रण करते. पुन्हा एकदा तुमचं स्वागत इन्स्पायर क्षेत्रामध्ये. आणि जास्त वेळ न घेता मी लगेच तुम्हाला हे विचारेल प्रश्न की पॉश नेमका काय आहे. ज्यांना हे माहीत आहे हा शब्द त्यांना ठीक आहे, पण त्यांना हे माहीत नाही आहे त्यांना तुम्ही काय सांगू इच्छित? आमचा विषय तुम्ही खूपच चांगला निवडलेला आहे. पॉश हा शब्द स्वतः म्हणतो प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस. तर एका लिंगाने दुसऱ्या लिंगावर केलेला, कामाच्या ठिकाणी केलेला लैंगिक छळ हा सहन करायचा म्हणून, हा सहन करण्यासाठी नाही आहे, तर त्याच्या म्हणजे त्याला प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा आलेला आहे. हा 2013 पासूनच आपल्याकडे आहे. फार कमी लोकांना त्याची माहिती आहे, तर आपण त्यासाठी म्हणजे अवेअर करू शकतो लोकांना. तर मी तुम्हाला सगळ्यांना एक निवेदन देईल की तुम्ही पेन आणि पेपर घेऊन बसा, कारण की हा कायदा आलेला आहे हे जेवढं फिमेलला माहीत असलं पाहिजे तेवढंच हे मेलला सुद्धा माहीत असलं पाहिजे. हा काही जेंडर स्पेसिफिक कायदा नाही, तरी पण हा एक चुकीचा एक अवेअरनेस आलेला आहे की हा कायदा फक्त आणि फक्त बायकांसाठी आहे. तर मी इथे डेफिनेटली म्हणेन की मॅमनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की हा मेल आणि फिमेल हा जेंडर स्पेसिफिक नसल्यामुळे हा ओव्हरऑलच कायदा आहे जो आपण समजून घेतला पाहिजे. खरं तर हा तसं पाहिलं तर जेंडर न्यूट्रल नाही. हा कायदा हा जेंडर स्पेसिफिकच आहे. हा प्रिव्हेन्शन ऑफ म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमनच आहे तसं बघायला गेलं तर. पण आपल्याला ह्या कायद्या थ्रू आता खूप साऱ्या फॉल्स कंप्लेंट पण होत आहेत, त्यामुळे पुरुषांनी पण याच्याबद्दल जागरूक असणं आवश्यक आहे. हा कायदा इम्प्लिमेंट करण्याची जर का गोष्ट आपण विचार केला तर ज्या ठिकाणी 10 किंवा त्यापेक्षा जास्त एम्प्लॉईज आहेत, मेल फिमेल नाही, कोणतेही 10 पेक्षा जास्त एम्प्लॉईज तिथे काम करतात, तिथे प्रत्येक ठिकाणी ICC असणं आवश्यक आहे. जिथे ICC नाही तिथे आपली LCC असते. LCC म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलवर एक कमिटी असते आणि वुमन अँड चाइल्ड डिपार्टमेंट अंडर येते ती. आणि हेही नसेल शक्य तर शी बॉक्स नावाचं एक पोर्टल आहे की जिथे आपण आपल्या अगेन्स्ट काही असं होत असेल तर ही कंप्लेंट आपण रजिस्टर करू शकतो. ओके, तो खूप सुंदर इन्फॉर्मेशन मी म्हणेन की पुन्हा एकदा मॅमने शेअर केली विथ द सेकंड क्वेश्चन की हा जो कायदा आहे हा कुठे कुठे अप्लिकेबल आहे आणि सेकंड म्हणजे याची तुम्ही कंप्लेंट कुठे करू शकता हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. एक LCC आहे, एक ICC कमिटी आहे, म्हणजे जी कमिटी असते. ते नसेल तर LCC आहे आणि ते पण नसेल तर शिप नावाचं पोर्टल आहे, तिथे तुम्ही तुमची कंप्लेंट रजिस्टर करू शकता. बरोबर. तिसरं म्हणजे मला अजून एक जाणून घ्यायचं आहे की अशा बऱ्याच बायका आहेत की आपण कंप्लेंट रेस करावं की नाही करावं याची भीती त्यांच्या मनात राहील, कारण की माझा जॉब तर जाणार नाही, माझं पुढचं आयुष्य कसं, म्हणून बऱ्याच काही विमेन्स किंवा इव्हन मेल्स या रिलेटेड कंप्लेंट घेत नाही किंवा करत नाही. त्याच्यावर तुम्ही काय सांगा? या ऍक्टमध्ये काय येईल? महत्वाचा तुम्ही मुद्दा उचलला इथे. एक तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात येत नाही की समोरचा व्यक्ती हा जाणून बुजून करत आहे किंवा चुकून होऊ शकतं एखाद्याच्याकडून, तर ते आयडेंटिफाय करणं महत्वाचं आहे. काय गोष्टी पॉशमध्ये येतात, काय नाही आहेत, हे सगळ्यात पहिले समजणं महत्वाचं आहे. आणि याही उपर जेव्हा एखाद्या व्यक्तीला लक्षात येते की आपल्यासोबत हे मुद्दामून होत आहे, त्यावेळेला त्यांनी जर का कंप्लेंट केली तर ही जी पूर्ण प्रोसेस आहे ही यामध्ये त्याची आयडेंटिटी, क्लोज आयडेंटिटी ठेवली जाते, ती कुठेही एक्सपोज होत नाही. त्यामुळे कुठल्याही स्त्रीला असं वाटत असेल की माझ्या अगेन्स्ट काहीतरी चुकीचं घडत आहे, तर तिने डेफिनेटली स्वतःसाठी किंवा नेक्स्ट तिच्यानंतरच्या या कोणी एम्प्लॉईज येणाऱ्या किंवा तिथे एक्झिस्टिंगमध्ये काम करत असेल त्यांच्या प्रोटेक्शनसाठी कोणीतरी पहिले
पाऊल उचलणं महत्त्वाचं आहे. खूप छान हे ऍक्ट मध्ये मला असं म्हणायचं आहे विमेन्सला सिक्युरिटी दिलेली आहे, कारण की हा विषयच इतका गंभीर आहे आणि खूप तेवढ्याच काळाची गरज असल्यामुळे ही जी आयडेंटिटी आहे ही किती हिडन ठेवावी हे लक्षात घेऊन हा कायदा बनवलेला आहे. आणि म्हणूनच जर आपण कंप्लेंट रेस करत जरी असेल तरी त्यांची आयडेंटिटी ही सिक्रेट राहील, ही हिडन राहील, ज्याच्यामुळे त्यांना बाहेर सोसायटीमध्ये वावरायला काही अडचण नाही. सोसायटीमध्ये म्हणा, त्यांच्या वर्क प्लेसमध्ये म्हणा, कुठेही त्यांना म्हणजे त्यांचं नाव पण डिस्क्लोज होत नाही. ती सगळी प्रोसेसच एकदम प्रॉपरली कंडक्ट होते. खूपच छान. आता मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारेल की ज्या कंपनी स्टार्टअप आहे तिथे छोटे छोटे 3 जण 4 जण, आता तिथे हा लागू नाही आणि तरी पण तिथे त्यांना असं वाटतंय की आपल्याला हॅरॅस होत आहे, तर तशा वेळेस तुम्ही त्या कंपनीला अवेअरनेस प्रोग्राम्स वगैरे देऊ शकाल? हो, नक्कीच. खरं तर ऍक्ट स्वतःच म्हणतं की साधारणतः वर्षातून 2दा अवेअरनेस सेशन कंडक्ट करायला पाहिजे. एक तर असं होतं की एखादी गोष्ट ऐकल्यानंतर आपण आपल्यासोबत होत नाही किंवा आपण असं कधी एक्सपिरियन्स केलं नाही म्हणून काय असं म्हणा थोडासा विचार झटकून देतो. पण ऍक्ट म्हणूनच म्हणतं की तुम्हीही शिका, बाकीच्यांना पण जागरूक करा. त्यामुळे वर्षातून 2 वेळा तरी अवेअरनेस सेशन त्यांनी कंपल्सरी केलेले आहेत, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जे स्टार्टअप्स आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की नाही आमच्याकडे तर एवढे नंबर ऑफ एम्प्लॉईज नाही आहे, तर डेफिनेटली हा असा एक कायदा आहे की त्यांनी स्वतःहून पहल करून याच्याबद्दल जागरूकता जर का निर्माण करायची असेल तर ते तुम्हालाही कॉन्टॅक्ट करू शकतात, ते मलाही कॉन्टॅक्ट करू शकतात. आपण डेफिनेटली त्यांच्याकडे जाऊन हे अवेअरनेस सेशन कंडक्ट करू शकतो. खूप छोट्या आणि थोडक्या शब्दात आम्ही खूप छान इन्फॉर्मेशन दिली की आपण ज्यांच्याकडे हा कायदा लागू नाही, अशा बऱ्याच काही कंपनी कायदा लागू नाही आहे, त्या कंपनीनी काय करावं किंवा तिथल्या एम्प्लॉईजनी काय करावं, ते डेफिनेटली मॅम किंवा मला त्यांनी कनेक्ट करावं आणि आम्ही ते अवेअरनेस पॉश रिलेटेड अवेअरनेस प्रोग्राम्स आम्ही तुमच्या कंपनीमध्ये येऊन डेफिनेटली कंडक्ट करू शकतो. हो. आता लास्ट बट नॉट लिस्ट मला असं म्हणेल, आता तुम्ही फक्त फिमेलला काय काळजी घ्यायला पाहिजे आणि मेलला काय काळजी घ्यायला पाहिजे हे एक थोडंसं लास्ट प्रश्नात जर तुम्ही आम्हाला सांगितलं तर हा ऍक्ट लागूच होणार नाही आणि आपण आपल्या म्हणजे ही केस बसणार नाही, मला असं म्हणायचं किंवा कंप्लेंट पर्यंत जाणारच नाही आणि पहिलेच आपण आपल्याला एक मर्यादा मध्ये टाकलं तर किती फायदा होईल हे मला तुमच्याकडनं जाणवतं. हा पण खूप महत्त्वाचाच प्रश्न म्हणेन मी, कारण तू खूप छान दिसते असं आपल्याला कोणी प्रेस करणार आणि वा तुम्ही तर खूपच छान दिसू राहिल्या, तुमचे गाल खूप पिंक दिसत आहे, ह्या कॅटेगरीमध्ये कोणीतरी तारीफ करणं किंवा एखाद्या धर्माबद्दल किंवा एखाद्याच्या कामाबद्दल एखाद्या सिनियरनी ज्युनियरला रागवणं, आजकाल महिलांना ते पण समजत नाही आहे की नक्की ही पॉशमध्ये टाकायची आहे किंवा ही आपली खरंच काळाची गरज आहे नाही आहे. त्यामुळे ह्याबद्दल अवेअरनेस आपल्याला क्रिएट करणं महत्त्वाचं आहे. जसं आपण बघू किंवा मेल कॅन्डिडेटनी का कॉशियस राहायला पाहिजे, कारण खूप साऱ्या चुकीच्या कंप्लेंट फाईल करून फिमेल अक्षरशः मेल कॅन्डिडेट्सला हरॅस करत आहेत. ठीक आहे, तर त्याच्याही प्रिव्हेन्शनसाठी म्हणून हे अवेअरनेस सेशन जास्त महत्त्वाचं आहे. तर या पॉश कायद्याअंतर्गत खरंच काय येतं, त्या सेक्शुअल हॅरॅसमेंट आहे ते, मेंटल हॅरॅसमेंट आहे किंवा आणखी कुठल्या प्रकारचं हॅरॅसमेंट आहे ते आयडेंटिफाय करून आपल्याला तिन्ही लेवलवर त्यांचं अवेअरनेस घडवून आणतं. थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. मी म्हणेल आजचं शॉर्ट आणि खूप स्वीट हा आपला असा टॉक झालेला ऑन पॉश ऍक्ट आणि ज्याच्यामध्ये हे आपल्याला समजून आलं की ही काळाची तर गरज आहेच, पण ही दोन्ही जेंडरला तितकीच इम्पॉर्टंट आहे अवेअरनेसच्या बाबतीत, कारण की फॉल्स केसेस पण आणि फॉल्स कंप्लेंट पण होत आहे, ज्याच्यामुळे मेल विक्टीम जास्त होत आहे, फिमेल्स त्याचा मिसयूज करत आहे आणि दुसरं ज्या फिमेल्स फेस करत आहेत त्यांना हे समजत नाहीये की हे प्रेझिंग आहे की हे पॉश मध्ये की मिसबिहेवियर आहे. तर हे सगळं जाणून तुम्हाला आणखी घ्यायचं असेल तर तुम्ही इन्स्पायर शुक्रा आणि रश्मी भटकरे मॅमला तुम्ही नक्कीच कनेक्ट करू शकता आणि आमच्या चॅनलला फॉलो करू शकता.
आणि आमचा चॅनलचा तिथे नंबर आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. थँक्यू.